हाय नमस्कार, मी आहे तृप्ती। आज मी बनवणार आहे कांदा पोहे। म्हणजे आज मुलींना सुट्टी पण आहे आणि मग म्हटले चला आज नाश्त्याला काय करूया, चला तर मग कांदा पोहे बनवूया। ठीक आहे, इथे बघू शकता, इथे पोहे मी धुवून घेतलेले आहेत आणि इथे कोथिंबीर कट केलेली आहे, इथे मिरची आहे, इथे कांदा आहे, कढीपत्ता आणि हे शेंगदाणे आहे। कांदा पोहे तर सगळ्यांनाच येतात, पण मी म्हटले आपल्याला एक व्हिडिओ करायचा म्हणून आपण तेल हे गरम करते मी आता। आता तेल आपलं गरम झालेलं आहे, ह्याच्यात मी राई टाकते, अंदाजाने राई टाकायची। राई तडतडली तर त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते, लगेच मिरची पण त्याच्यातच टाकून घेते। कांदा, मिरची, कढीपत्ता, आता शेंगदाणे पण त्याच्यात टाकते, त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकते, जरा शेंगदाणे थोडे भाजले पाहिजे। थोडं शेंगदाणे भाजत तोपर्यंत आता मी थोडंसं अजून तुम्हाला शेंगदाणे भाजत तोपर्यंत आपण बघूया। हे बघा, पोरं अभ्यास करतात ते हर्षा गेले आंघोळीला। आता हर्षा गेली आंघोळीला, म्हटलं आता जरासं आता थोडं शेंगदाणे हे जरा झाले एकदम साधे सिंपल बनवते। याच्यामध्ये आपण बटाटे पण टाकू शकतो, पण आता म्हटले बटाटे नको आहे, आपले साधे सिंपलच करते। तर साईडला असं घेऊन येतं, याच्यामध्ये मी हळद टाकते, मिक्स करून घेते असं। आता मी पोहे टाकते याच्यामध्ये, पोहे चाळणीतच धुवून घ्यायचे म्हणजे पोहे चांगले होतात। मीठ टाकते, मिक्स करून घेते। पोहे कांद्यामध्ये आपण बरंच काय काय ॲड करू शकतो, पण आता माझ्याकडं जेवढं सामान होतं तेवढ्या याच्यामध्येच मी केले। म्हटले आता आपले साधे सिंपलशे पोहे। साधे सिंपलचे पोहे म्हटले। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर।
परत एकदा मिक्स करून घेते. थोडीशी साखर टाकणार आहे. थोडीशी साखर टाकते म्हणजे पोहे थोडे जरा असे ओलसर राहतात, जास्त कडक होत नाही. मिक्स करते आणि पोह्याला जरा टेस्ट पण चांगली येते. जास्त नाही साखर टाकायची, अगदी थोडीशी. ते पण तुम्हाला आवडेल तर टाका, नाही तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण मी थोडीशी साखर टाकते. आता थोडंसं याला एक वाफ काढून घेते मी. वाफ काढून घेते म्हणजे मऊसूत पोहे चांगले होतात. आता एक वाफ काढून घेऊ 2 मिनिटासाठी, आपण बघूया. आता आपण बघू शकतो. झाकण काढते तर परत एकदा एक मिक्स करून घेते. पोहे जास्त भिजवले ना तसा गिचडा होतो. तर हे बघा पोहे बघा कसे आहेत, बघू शकता तुम्ही. आपले असे पोहे चांगले राहतात, जास्त पोहे भिजवायचे नाही. आता हे पोहे बघू शकता. हे पोहे किती मस्त झालेले आहेत. आणि तुम्ही पण घरी असे साधे सिंपल पद्धतीमध्ये ट्राय करा. पोहे तर सगळेच करतात, कांदा पोहे, पण मी एक माझी पद्धत दाखवली आणि तुम्ही पण तुमची एक पद्धत दाखवा. आणि दुसरी गोष्ट, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.